नांदेडमध्ये उन्हाची तीव्रता वाढली आहे, त्यामुळे कलिंगडाच्या वेलावरती बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव होतोय। अर्धापूर तालुक्यातील पारडीमधल्या विठ्ठलराव देशमुख या शेतकऱ्यानं 3 लाख रुपयांचा खर्च करत कलिंगडाची लागवड केलेली होती। पण ह्या कलिंगडाच्या उत्पादनातून ह्या शेतकऱ्याला अवघे 1,38,000चं उत्पन्न मिळालंय। नांदेडमध्ये अशाच प्रकारची स्थिती अनेक कलिंगड उत्पादकांची झाली आहे। लागवडीसाठी केलेला खर्च सुद्धा वसूल झालेला नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। काय सांगाल आणि टरबूजाचे कसं बोलतो? टरबूजाचं जे नुकसान झालेलं आहे ते हे 8 दिवसामध्ये सर्व वेल वाळून गेले आणि वेल वाळल्यामुळं काय झालं, जे टरबूज लागलेले होते याच्यावर यानं उन्हानं चट्टे पडले आणि कमीत कमी 200 ते 250 टन माल निघणारा होता। फक्त 40 टन माल निघाला आणि 1,38,000 झाले आणि लावगड लावलेला होता 3 लाख रुपयाला सर्व। त्या लावगडामधून नुकसान झालं। याचं येणारं तर उत्पन्न कमीत कमी आता या भावानं जरी 6 रुपये 7 रुपये जरी विकल्या गेले शेतकऱ्याजवळून, तरी बी याच्याकडून एक 12 ते 13 लाखाचं उत्पन्न अपेक्षित धरलं होतं आम्ही आणि होतं। बाकी तर पाणी वगैरे देणं हे सर्व गेलंच, पण याच्यात नुकसान झालं फार। आणि खते औषधे याच्यात भरपूर महाग झालेले आहेत। आता लावगड लावायचा शेतकऱ्यानं आणि पदरात शेवटी शेतकऱ्याच्या काहीच हाती नाही, हमी असं काहीच नाही शेतकऱ्यासाठी। आणि शासन जे आहे ते कोणत्याही पक्षाचं येऊ, फक्त शेतकऱ्याचा म्हणजे विरोधी पक्ष म्हणजे शेतकऱ्याचा पक्ष आहे। विरोधी पक्ष तेवढा शेतकऱ्याचं वाजवतात आणि सत्तेवर गेलं की कोणताही काही करीत नाही शेतकऱ्यासाठी। आणि शेतीवरच आज हे शासन काय सांगते, आम्ही मजूर देणार, एवढे मजुरायला काम, शेतकऱ्या एवढं मजुरायला किंवा कोणालाही काम मिळणार नाही। तर आज आमची हळद काढायला केळी लेबर, आज या टरबूजाला लेबर, शेतकरी किती लेबर जगवतो। केळीचे लेबर, केळी लावण्यापासून ते गाड्यावर विकण्यापर्यंत लेबर जगते। हळद काढण्यापासून लावण्यापासून ते काढण्यापर्यंत लेबर जगतात। हे खताच्या कंपन्यामध्ये लेबर जगतात, औषधाच्या कंपन्यामध्ये लेबर जगतात। बागेमध्ये टरबूज मोठमोठाले किती किलोचे असतात? टरबूज हे 6 किलो 7 किलो 8 किलो पर्यंत झाले मोठे, काही तेवढे नेले आणि बाकी हे आता सोडून दिले। एकदम लाल टरबूज निघालेत मध्ये, त्याचा भाव नाही, काय करा, फेकून द्यायला काहीच नाही। जनावराला लोक घेऊन चाललेत आता गावामधले जनावराला टाकण्यासाठी। सरकारकडे काय भूमिका नाही, सरकारची शेतकऱ्यासाठी भूमिकाच नाही चांगली, कोणत्याच सरकारची नाही। कोणताही सरकार हो, सरकारला शेतकरी मेला पाहिजे आणि शेतकरी हे शेत मजूर झाला पाहिजे आणि सिटीमध्ये जाऊन, मेट्रो सिटीत जाऊन त्यानं काम केलं पाहिजे, हे धोरण आहे सरकारचं।